नमस्कार. आता अर्जुन विचार करतो की आपल्याला आता पुन्हा आश्रमात गेलं पाहिजे आणि मधुभाऊंना घेऊन आश्रमात जाऊन पुन्हा एकदा निरीक्षण केलं पाहिजे. आपल्याला तिथे काही ना काहीतरी पुरावे सापडतील आणि ते पुरावे सापडण्यासाठी आश्रमात जाण्यासाठी तो आता आश्रमात जाण्याची परमिशन घेतो. कोर्टाकडनं तशी परमिशन भेटते. आता अर्जुन हा पोलिसांना घेऊन आणि सोबत अर्जुन, सायली आणि मधुभाऊ तिघही आश्रमात जातात. आता आश्रमात जाऊन अर्जुन म्हणतो आपल्याला इथेच या केस संदर्भात काही आणखीन पुरावे मिळतील. आता चैतन्य सुद्धा असतो. चैतन्य, अर्जुन हे बारकाईने निरीक्षण करत असतात. आता निरीक्षण करत असतात पण त्यांना तिथे काहीच सापडत नसतं. मग अर्जुन म्हणतो इथे इथे विलासचा खून झाला आणि प्रियाच्या स्टेटमेंट प्रमाणे बघायला गेलं तर प्रिया ह्या टेबलाच्या आडून लपून तिने बघितला की मधुभाऊनीच विलासला मारलेला आहे. मग आता एक काम करूया, इथे विलाससाठी इथे कोणाला तरी उभं करा आणि इथे मधुभाऊंच्या जागी कोणाला तरी उभं करा, म्हणजे तो गोळी झाडणार असं आपण एक कयास करूया. आणि मी इथे टेबलाआड लपतो आणि अंदाज घेतो की कोण कोणाला मारते, मला सुद्धा दिसेल ना. आता अर्जुन तिथे लपून बघतो. अर्जुन लपून बसलेला असतो पण अर्जुनला ह्या दोघांपैकी कोणीही दिसत नाही. म्हणजे कोणी मारलं हे अर्जुनला बिलकुल दिसत नाही. त्यामुळे अर्जुनच्या लक्षात येतं प्रियाने केलेलं स्टेटमेंट हे पूर्णतः चुकीचं आहे. प्रिया कोणाला तरी वाचवते. आता अर्जुन उठून उभा राहतो आणि टेबलावर जोरात हात मारतो आणि म्हणतो येस येस, आता माझ्या लक्षात आलं, प्रियाने दिलेले स्टेटमेंट हे चुकीचं आहे. अहो काय सांगू तुम्हाला, ह्या टेबलाआड लपलं तर काहीही दिसत नाही. आपल्याला खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. आपण प्रियाची पुन्हा एकदा चौकशी करू शकतो. आपण प्रियावर आता चौकशीचे फेरे लावू शकतो. म्हणजे प्रिया काय ते खरं सांगेल. कारण मधुभाऊंनी जर विलासवर गोळी झाडली तर ते प्रिया इथे बसून बघणं शक्यच नाही. आणि मधुभाऊ म्हणतायत त्यांनी गोळी झाडलीच नाही, म्हणजे याचा अर्थ गोळी कुणीतरी दुसऱ्याने झाडली आणि त्याला आता प्रिया पाठीशी घालत आहे. आता हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे अर्जुन आता कोर्टाकडनं नोटीस घेतो आणि ती नोटीस अशी असते की प्रियाकडच्या ज्या जबाब दिला त्या जबाबाची पुनर्चौकशी करणं. आणि आता अर्जुन हा घरी येतो. घरी आल्यावर अर्जुन हा आता प्रियाच्या समोर जातो. घरातील सर्वच जण तिथे असतात. अर्जुन म्हणतो प्रिया हे घे माझ्याकडून तुझ्या लग्नाची खास भेट. आता प्रिया म्हणते काय आहे यामध्ये. त्यानंतर अर्जुन म्हणतो तूच बघ. आता प्रिया ती भेट खोलते आणि बघते आतमध्ये नोटीस असते. अर्जुन म्हणतो ही नोटीस आहे नोटीस, तुझ्या लक्षात येते का तू काय बोललीस की तू साक्षी दिलीस की मधुभाऊंनीच आता विलासचा खून केलाय, बरोबर ना. मग तुला आता पुनर्चौकशीसाठी कोर्टात उभं राहावं लागेल. कारण तू ज्या टेबलाआड लपून बघितलंस की मधुभाऊंनीच खून केला, त्या टेबलाआड लपून मी बघितलं की मधुभाऊंनी खून करताना मला काहीही दिसत नव्हतं. त्या जागेवरून काहीही दिसत नाही. याचा अर्थ तू खोटं बोललेली आहेस आणि तेच मला आता सिद्ध करायचं आहे. आणि तू कोणाला पाठीशी घालतेस हे सुद्धा आता मला कळेल. अगं तू कोणाला तरी पाठीशी घालतेस हे ऐकल्यावर आता घरातील सगळेच हादरतात. कारण प्रिया, जिला घरातील सगळेच जण चांगली, गोड आणि संस्कारी मुलगी समजतात, तीच तर एक नंबरची लबाड आणि म्हणतात ना पाताळ यंत्री आहे. हे आता अर्जुन सगळ्यांसमोर आणत आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.